काय झालं, सकाळपासून ना मन खूप डिस्टर्ब आहे. म्हणजे काय, आई माझी ऍडमिट आहे आणि सकाळपासून काय स्वयंपाक बनवलंच नाही. भात लावलाय, तेलामध्ये कांदा टमाटर घातला, कढीपत्ता घातला आणि थोडं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे. त्याचं थोडंसं माझ्याकडे वाटण होतं, तेच आता मी घातलेलं आहे. घरातले सगळे मंडळी ना नीट जर असतील ना तर स्वयंपाक करायला पण मूड लागतो, नाहीतर मग काय मूड लागत नाही, काय नाही. तर इकडे बघा, मी कोथिंबीरचे देठ घेतले थोडेसे, जे माझ्याकडे होते. थोडंसं आलं आणि ह्या 4 मिरच्या. तिखट आहे का बऱ्यापैकी. थोडे जिरे घालते, बघा बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे. अशा पद्धतीचं कधी खाल्लंय का तुम्ही? नक्की सांगा मला कमेंट करून. आता गडबडीला काय करणार, म्हटलं जाऊ दे. धुवून याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे. आईला अचानक ना धाप लागायला लागली आणि तिला आता ऍडमिट केले. आता मी जर गावाला गेले ना माझे चांगले 15-20 दिवस तरी मोडणार. वडील तर आमचे नाही आहेत, वडील वारले आणि वडिलांना जाऊन झाले 10-15 वर्ष. बिचारी आई आहे, मुंबईला काही यायला भेटत नाही, तिला भेटत नाही म्हणण्यापेक्षा ती येतच नाही. बघा जास्त काय मी झामताम करत नाही. आता भाजी पण नाही बनवत आहे, फक्त हे एकच बनवत आहे.
तुम्ही बघितलं याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीरचे देठ, परत पहिल्यांदा मी कांदा टमाटर घातला, आलं लसूण त्याची पेस्ट घातली म्हणजे भरड थोडी, त्याच्यानंतर मग हिरवी मिरची, आलं, जिरे हे घातलं. आता इकडे ह्या शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत. घाई मध्ये बघू शकता तुम्ही मी कसं गडबडीने बनवते. बघा इकडे चांगली उकळी फुटलेली आहे. थोडीशी हळद घालूया. आणि हे बेसनाचं पीठ. याला आपण चांगलं मिक्स करायचंय. गुठळी होऊ द्यायची नाही. गॅस बारीक करूया. थोडासा चमचाभर शेंगदाण्याचा कूट घालूया. जरा दाटसर जरा म्हणजे जाडसर जो कूट आहे ना त्याचे दाणे असे दाताखाली आले चांगलं वाटतं. तर अशा पद्धतीचा हा हिरव्या मिरचीचं वाटण घालून बनवलेला आहे झुणका. पण याच्यामध्ये शेवग्याची शेंग पण जाणार आहे. म्हणजे शेवग्याची शेंग, कोथिंबीर आणि मग हा मस्त गरमागरम भातावरती घ्यायचा. थोडं तूप जरी घेतलं अप्रतिम. बघा बऱ्यापैकी असं झालेलं आहे. आता ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना हे याच्यामध्ये घालूया. म्हणजे याचा जो अर्क आहे तो चांगला बऱ्यापैकी उतरलेला आहे आणि अप्रतिम लागणार. कांदा टमाटर थोडा राहिलेला आहे. त्याच्यामध्ये दही घालून थोडीशी कोशिंबीर करूया. तर मग मंडळी कसं वाटलं हा झुणका? कसा वाटला? झुणका म्हणा, पिठलं म्हणा, जे तुम्हाला जे योग्य वाटेल ते म्हणा. आता आमच्याकडे तरी झुणकाच म्हणतात. येऊ दे चांगली खळखळून उकळी. गेली थोडीशी कोथिंबीर. तर बघा अशा पद्धतीने कांदा टमाटर आणि कोथिंबीर. मी असं कांदा टमाटर कधी जास्त कापलं ना तर अशा पद्धतीची कोशिंबीरच करते. म्हणजे कसं जरा तोंडी लावायला येते बऱ्यापैकी. आणि इकडे बघा झुणका जो आहे तो छान खळखळून याला उकळी आलेली आहे.
याच्यामध्ये सुद्धा घालायची मस्त अशी कोथिंबीर. ही सगळीच कोथिंबीर घालूया. बघा तयार आहे आपला झुणका. आता मी ताट करते माझ्यासाठी. तर बघा इकडे ही कोशिंबीर, ही थोडी पिठवीसाठी. ही आंब्याची चटणी परवा केली होती ती. म्हणजे आता आपल्याला एकच समजा काय बनवलंय तर आपल्याकडे ह्या चटण्या असतात, तर आपल्याला भाजीच पाहिजे गरज नाही. हे ते दोडक्याचं जे शिराळ होतं ना त्याची ही चटणी बनवलेली. तर ही इकडे ठीक आहे. तरी बाहेरच ठेवते कारण पृथ्वी पण आता येईल ना जेवायला. आणि आता काय बस मला जास्त नाही आवडत पापड. गरमागरम झालेला आहे भात. मम्मी आजारी असल्यामुळे ना सकाळपासून मी जेवलेलीच नाही. काय झालं, कालची भाजी होती आणि हे होतं काय बरं, भाजी आणि आमटी होती. तर पृथ्वीने आणि मोरे साहेबांनी तेच खाल्लं. तर हे बघा तूप असं ठेवलेलं आहे. आता फ्रीज मध्ये घट्ट होते तूप हे, पण मला ना रोज तूप लागतं. तुपाशिवाय मला काही जेवण जात नाही. म्हणजे तर असं थोडस भातावरती तूप घेतलेलं आहे. गरम असेल ना भात तरच मी घेते तूप. आणि छान असा हा झुणका. बघा कसं वाटलं ताट नक्की सांगा. आज काय जास्त मेनू भाजी वगैरे नाहीये. तर अशा पद्धतीने झुणका भात, गरमागरम भातावरती तूप, पापड, कोशिंबीर, आंब्याची चटणी आणि शिराळाची चटणी. एवढंच होता. मी खाते. गॅस करते बंद. जेव्हा पृथ्वी येईल ना तेव्हा तो जेवेल. म्हणजे चला मंडळी जेवते मम्मी. आणि तुम्हाला पण हे कसं वाटलं नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. आपली जर रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या द्या. आणि तुम्हाला ब्लॉगिंग बघायला आवडेल का की रेसिपीज बघायला आवडेल ते सुद्धा सांगा. चला तर मग काळजी घ्या. मी सुद्धा थोडं खाऊन घेते. सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं. मला पण 1-2-3 गोळ्या आहेत तर त्या मला गोळ्यांना जेवल्यानंतरच खायला लागतात. मस्त. पापड ना मला एवढं आवडत नाही पण तहान लागते. चला तर मग काळजी घ्या.